आमिर भाई, आपने तो इधर बहुत मेहमान है, मेहमानों को बोले कि नहीं? क्या बोले? कमल बोले? कुछ लोग बोल रहे हैं इधर जातिवादी पार्टी है, ऐसी पार्टी है, वैसी पार्टी है वैसी? मुस्लिम बांधवाला मी नाही सांगितलं, त्यांच्या पाहुण्यानं सांगितलं. आजोळ आहे तुमचं हे काय? आईचा आजोळ डबल तुमच्यावर तो साई वर्ष आहे तुमची. मी या निमित्तानं आजच्या या सिंपलच्या गण आणि गटाच्या बैठकी या सभेच्या निमित्तानं तुम्हाला आवाहन करतो की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेताला जाण्यासाठी बळीराजा पानंद रस्त्याची योजना भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण आणतोय. कितीतरी वर्ष गेले, 21 टीएमसी पाणी आपल्याकडे येणार आपल्या डोळ्यात पाणी आलं, परंतु 21 टीएमसीचा एक थेंब आला नाही. त्यासाठी राणादादाला या भागाचं प्रतिनिधित्व करावं लागलं आणि राणादादाच्या माध्यमातून सिंपल गटात आणि या रामदरामध्ये येणाऱ्या 1 वर्षाच्या आत कृष्णेचं पाणी येणार, उजनीचं पाणी येणार. कारण ही माणसं काम करणारी माणसं आहेत, हे नेते काम करणारी आहेत. नाहीतर बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी. मी लहान होतो ताई, आणि लहान असताना 5-6 वर्षाचा असताना नाही जेवलो की आई म्हणायची लवकर जेव, गपचूप जेव, नाहीतर भांबड येईल म्हणले. भांबड माहिती का तुम्हाला? भांबड कोणाला माहिती? बरं भांबड तुम्हाला नाही का माहिती? भांबड हात वर करा. काल असतं त्याला, काय असतं त्याला? भांबड माहिती ना? हे भांबड कधी कुणी बघितलंय का? सांगा बरं मला. कुणी सुद्धा बघितलं नाही. बघितलंय का? पण लहानपणापासून बालकानो, तुम्हाला मताचा अधिकार झाला ना, फुल तुमच्यावरच भाषण करतो. तुम्ही जरा थोडं शांत बसा. बसणार आहात शांत? मी आता माझं भाषण संपल्यावर तुमच्याकडनं 2 घोषणा घेणार आहे. तोपर्यंत आता काय? हाताची घडी. चला, भांबड कुणी बघितलंय का? भांबड बघितलं नाही, पण लहानपणी सगळ्यांनी भांबडाच्या गोष्टी सांगितल्या. आईनं सांगितल्यात, मावशीनं सांगितल्यात गप बस, आजीनं सांगितल्यात गप बस, नाहीतर भांबड येईल. भांबड माझ्या आयुष्यात कधी मी बघितलं नाही. 50 वर्षाचा झालो, मी सिंपलला गेलो, तिथं विचारलं भांबड नाही. आता मी काठीला जाणार आहे, तिथं विचारणार आहे, तिथं माहित नाही. परंतु या भागात काही भांबड येतात आणि म्हणतात मामा हे जे काम केलंय ती मीच केलंय. जसं भांबड कुणी बघितलं नाही, तसा यांचा 10 वर्षातला विकास कुणी बघितला नाही. बघितलाय का 10 वर्षात काही विकास? बघितलाय का? आता पारावरचे बाल्कनीतले बघितलाय का तुम्ही? जरा हात बित करून सांगा ना नाही म्हणून. नाही, पण ही मंडळी विकास करणारी मंडळी आहे, पाणी देणारी मंडळी आहे. तुम्हाला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देणारी मंडळी भारतीय जनता पार्टी महायुतीची आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ते करणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळं मी तुम्हाला मागणं घालायला आलोय, विनंती करायला आलोय की राणादादाची साथ द्या, विकासाला साथ द्या आणि प्रगती करा. मला या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं विनंती करायची आहे. मतदान किती तारखेला आहे? 2च मिनिटात. किती तारखेला आहे? 7 तारखेला. 7 तारखेला भाजपची साथ देणार? भाजपला साथ देणार का? ताई तुम्ही देणार? दादा तुम्ही देणार? चला आज दोन्ही हात वर करून निवडणुकीसाठी आयोजित उमेदवाराच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री सज्जन मामा साळुंखे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, खर तर आता काळे साहेबांनी इतकं मोठं भाषण आपल्या सगळ्या समोर केलंय. काळे साहेब म्हणजे कशी आपली पंजाब मेल आहे. पंजाब मेल माहित आहे तुम्हाला? आता बुलेट ट्रेन म्हणावं लागेल त्याला. पण बुलेट ट्रेनचा आवाज येत नाही.
काळेसाहेबाच्या ट्रेनचा आवाज जास्त येतो. थोडक्यात मला सुद्धा काटगावला एक सभा असल्यामुळं आपल्या सगळ्यांसमोर मी माझ्या या दोन्ही बहिणींना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करावं आणि तुमच्या मताचं पवित्र असं दान त्यांच्या पदरात टाकावं याची विनंती करण्यासाठी इथं आलो. आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सज्जन मामा, म्हणजे मला नेमकं लक्षात येत नाही की मामा पण आहे आणि सज्जन पण आहे. म्हणजे माझ्या माहितीत मामा सज्जन असायचं काहीच कारण नाही, पण मामा इतका सज्जन आहे की मामाला सुद्धा काही गोष्टी मनाला लागल्या. मामा तुम्हाला कोण म्हणलं तुम्ही बाहेरचे आहे घरचे आहे काय? कोण म्हणलं? जे कोणी म्हणले ना त्यांनी त्यांची बुद्धी गहाण ठेवली आहे. कारण हा जिल्हा आई तुळजाभवानीच्या नावाने ओळखला जातो. छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला तुम्ही कुठल्या बांधामध्ये, हातीमध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये विभागू शकत नाही. हा पुण्य पवित्र असलेला मुदगलेश्वराचं वास्तव्य असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी जर म्हणलं असेल तर मामा तुळजापूरचा आहे का, बोरीचा आहे का, चिंचवडचा आहे, याच्यापेक्षा मामाचं अंतकरण एवढं मोठं आहे की मामाच्या अंतकरणामध्ये या सिंदफळ गटातल्या सगळ्या बहिणींसाठी प्रेम आहे आणि म्हणून त्याला मामा म्हणतात. हा मला आता ज्या वेळेला मामा कोण असतो, आईचा भाऊ हा आपला मामा असतो. आणि मी बघितलं आपसिंग्यामध्ये ज्या वेळेला बावनकुळे साहेबांची सभा झाली, 99% त्या सभेला महिला होत्या. आणि मग या बहिणीसाठी, भावासाठी नेमकं एवढ्या महिला आल्या कशासाठी होत्या? तर आपल्या भावाची पत्नी निवडणुकीला उभारली आहे आणि तिला निवडून द्यायचंय म्हणून इतक्या सगळ्या बहिणी आल्या होत्या. आणि आजही त्याचीच पुनरावृत्ती होती. मामा इथलाच आहे, याच भूमीतला आहे. मामा काही अफगाणिस्तानहून आला नाही, मामा काही जपानहून आला नाही, मामा काही चायनावरून आलेला नाही. मामा या जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. आणि तुमचं पोस्टर फाडलं कोणी फाडलं? अरे तुमच्या या जिल्ह्यातल्या लोकांच्या हृदयामध्ये मामा आहे. या जिल्ह्यातल्या लोकांच्या दीनदलित, शोषित, पीडित, वंचित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा माणूस सज्जन मामा आहे. मी मामाला मध्यंतरी एकदा फोन केला आणि मामाला म्हणलं तुळजापूरला येतो, आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे. मामा म्हणले मला आता तुम्हाला भेटू शकत नाही, मी चिंचवड मध्ये आहे. मी म्हणलं काय काम काढलंय? नाही म्हणलं बालाजीचं पाणी उजवायचा कार्यक्रम आहे. अरे लोक मैतीला जातात, ढोळ जेवणाला जातात, लग्नाला जातात, वाढदिवसाला जातात, पण बालाजीला पाणी उजवायला सुद्धा तुम्ही जाता. किती मोठेपणा आहे! म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण शोषित पीडित लोकांसाठी काम करता. आणि हे काम करत असताना तुम्हाला 10 हत्तीचं बळ आमदार राणादादांच्या माध्यमातून लाभतंय. खर तर या परिसराचा विकास, या परिसरामधल्या नागरिकांचा विकास, केंद्रातल्या राज्यातल्या विविध योजना आणि त्या योजनेसाठी तुमच्याकडे सक्षम म्हणून तुमचा असलेला जिल्हा परिषदेचा उमेदवार हा जर तुमचा असेल तर दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून धाराशिव मधल्या जिल्हा परिषदेपासून तुमच्या गटापर्यंत, गणापर्यंत जर विकासाची गंगा आणायची असेल तर या 2 माझ्या बहिणींना तुम्ही विजयी करा आणि यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय की महाराष्ट्र प्रगतीकडे जातोय. आणि महाराष्ट्राची प्रगतीकडे होत असलेली घोडदौड याच्यामध्ये आपल्याला धाराशिवच्या जिल्हा परिषदेचा वाटा ठेवायचा. आज जर आपण सगळ्यांनी बघितलं तर धाराशिव मधल्या 8 नगरपालिकेपैकी 8च्या 8 नगरपालिका या महायुतीला निवडून दिल्या. शहरी भागातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारलाय.